श्री गणेशाय नमः. फाल्गुन महिन्याच्या या पवित्र कथा मालिकेत आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 11वा दिवस आहे. भक्ती, श्रद्धा आणि शिवमहिमेने उजळलेला हा दिवस आहे. फाल्गुन महिना म्हणजे वसंताच्या आगमनाची चाहूल, निसर्गातील नवचैतन्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ. याच महिन्यात महाशिवरात्री सारखा पवित्र सण येतो. म्हणून या संपूर्ण महिन्यात आपण भगवान शिवांच्या अद्भुत, मार्मिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा ऐकत आहोत. चला तर मग आजच्या दिवशी आपण समुद्र मंथनाच्या दिव्य कथेचा पुढील प्रवास सुरू करूया. चला तर मग आपली कथा सुरू करूया. देव आणि दानवांनी अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन सुरू केले. मंदार पर्वत मथानी म्हणजेच रवी बनला आणि वासुकीनाग दोरी झाला. भगवान विष्णूंनी कूर्मावतार म्हणजेच कासवाचा अवतार धारण करून पर्वताला आधार दिला. मंथनातून अनेक दिव्य रत्ने, कामधेनू, ऐरावत, अप्सरा, लक्ष्मी देवी आणि शेवटी अमृतकुंभ प्रकट झाले. अमृत प्राप्तीसाठी देव दानवांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी श्री मोहिनी देवीचे रूप धारण केले. अनुपम सौंदर्य, दिव्य तेज आणि मोहक हास्य असलेल्या मोहिनीच्या रूपाने त्यांनी अमृताचे वाटप करण्याचे कार्य हाती घेतले. पण दानवापैकी राहू नावाच्या असुराने युक्ती करून देवाच्या रांगेत बसून अमृताचा थेंब पिऊन टाकला. सूर्य आणि चंद्र यांनी त्याला ओळखले आणि मोहिनी देवीला इशारा दिला. तत्क्षणी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे मस्तक छेदले. अमृताचा थेंब गळ्यात उतरल्यामुळे त्याचे डोके अमर झाले, पण धड वेगळे पडले. तेव्हापासून राहूचे मस्तक आकाशात आणि केतूचे रूप पृथ्वीवर असल्याचे मानले जाते. राहूच्या छिन्न मस्तकाने आकाशात उडत सूर्यचंद्राचा पाठलाग सुरू केला. हे भयंकर दृश्य पाहून देव घाबरले. चंद्रदेव भयभीत होऊन पृथ्वी सोडून स्वर्गात गेले आणि मनोमन भगवान शिवांचे स्मरण करू लागले. हे वृषभध्वजा, हे त्रिलोचना, आम्हाला या संकटातून वाचवा. आश्रयाला आलेल्यांचे रक्षण करणारा हे पार्वतीपती, आम्हाला शरण द्या. तुमच्या चरणी जागा द्या. देवाच्या आर्त हाकेला, चंद्रदेवाच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत सर्वांचे कल्याण करणारे भगवान सदाशिव तेथे प्रकट झाले. त्यांच्या जटातून गंगा प्रवाहित होत होती. डोळ्यात करुणा आणि कपाळावर तिसरे नेत्र तेजाने प्रज्वलित होत होते. भगवान शिवांनी प्रेमळ स्वरात म्हणले, हे चंद्रमा, भय करू नकोस. जो माझ्या आश्रयाला येतो त्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. असे म्हणून त्यांनी चंद्रमाला आपल्या जटावर स्थान दिले. त्या दिवसापासून चंद्र भगवान शिवाच्या मस्तकावर विराजमान झाले. म्हणूनच त्यांना चंद्रशेखर असे म्हणतात. शिव मस्तकावरील चंद्र म्हणजे शीतलता, संतुलन आणि मन शांतीचे प्रतीकच आहे. थोड्याच वेळात राहू देखील तेथे आला. त्याने विनम्रतेने भगवान शिवांची स्तुती केली. हे शांत स्वरूपा, महादेवा, आपणच ब्रह्मा, आपणच विष्णू, आपणच परमात्मा आहात. लिंग रूपातील आपण सर्व विश्वाचे आधार आहात. सर्व प्राण्यांचे रक्षण करता तुम्हीच आहात. आनंदाचे कारण तुम्हीच आहेत आणि मुक्तीचे दातेही तुम्हीच आहेत. मी आपल्याला नमस्कार करतो. माझा शत्रू चंद्र तुमच्या आश्रयाला आला आहे. कृपया त्याला परत द्या. भगवान शिव स्मित हास्य करीत म्हणाले, हे राहू, मी सर्वांचा आश्रय आहे. देवांना आणि दानवांनाही मीच आश्रय देतो. माझ्या दृष्टीने सर्व समान आहेत. शिवाने राहूला समज दिली की द्वेष आणि सूड यातून केवळ दुःख वाढते. त्यांच्या प्रेमळ व करुणामय वागणुकीने राहू शांत झाला. भगवान शिवाने त्याच्या कवटीची माळ बनवली. ती माळ वैराग्य आणि मृत्यूवर विजयाचे प्रतीक ठरली. या कथेनंतर भगवान शिवाने भक्तीचे महत्व सांगितले.
जो कार्तिक महिन्यात किंवा फाल्गुन महिन्यात शिवलिंगासमोर दीप प्रज्वलित करतो त्याला त्या दिव्याच्या प्रकाशा इतका काळ स्वर्ग सुख लाभते. जो कुसुम तेलाने दिवा लावतो त्याच्या 10 पिढ्या शिवलोकात वास करतात. जो कापूर, अगरबत्ती आणि धुपाने पूजा करतो त्याला सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना शिवकृपा लाभते. एकमुखी रुद्राक्ष धारण करणारा जीवनमुक्त मानला जातो, तर पंचमुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्र लोकात स्थान मिळवतो. कपाळावर विभूतीचे 3 रेषा धारण करणारा शिवभक्त स्वतः शिवतुल्य मानला जातो. त्या त्रिपुंडामुळे अहंकार, अज्ञान आणि पापाचा नाश होतो. ही कथा आपल्याला असे शिकवते की संकट समयी देवाचे स्मरण केल्यास तो धावून येतो. शिव म्हणजे करुणा, समता आणि आश्रय आहे. भक्ती, दीपदान, रुद्राक्ष आणि विभूती ही केवळ परंपरा नसून आत्मशुद्धीची साधने आहेत. द्वेषाऐवजी समतेचा मार्ग स्वीकारल्यासच खरे कल्याण होते. आजच्या फाल्गुन महिन्याची ही विस्तृत कथा येथे संपते. भगवान शिवाच्या या दिव्य लीला ऐकून तुमचे मन प्रसन्न आणि शांत झाले असेल अशी आम्हाला खात्री आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भक्ती विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ पाठवा. भगवान शिवाप्रमाणे आपणही नेहमी शांत, संयमी, गंभीर आणि करुणामय राहो हीच शिवचरणी प्रार्थना. हर हर महादेव.